तरी कुठल्याही जाती धर्माची किनार नाही। आपल्याला परिस्थिती राजकारणामध्ये उद्भवत असते, प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेलं वचन सांगा मी कधी मोडलं का? काय वचन दिलं होतं मुंडे साहेबांनी? मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार। अथक प्रयत्न केले, अविरत संघर्ष केला। सांगा थकली का तुमची लेक? थकली का? सांगा कितीही समोर अडचणी आल्या, किती मोठे डोंगर आले, सांगा तुमची लेक कधी रुकली का? थकली नाही, रुकली नाही, झुकायचा तर प्रश्नच येत नाही। मोडेन पण वाकणार नाही, गोपीनाथ मुंडेंचं वचन मी तरी जिवंत असेपर्यंत मरण स्वीकारेन, पण पदर पसरण्याची भूमिका फक्त तुमच्या समोर घेईन। नाही, आज कुणी बोलू नका, आज मला बोलू द्या, मला बोलू द्या। कारण तुम्हाला असं वाटायलंय का तुम्ही फार मोठं जग जिंकले, फार मोठं युद्ध जिंकलंय, असं नाहीये, असं नाहीये। अजून आपल्याला भविष्यामध्ये मोठी मोठी युद्ध लढायचे आणि ती जिंकायची आहे। युद्धामध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं घ्या। झाशीची राणी काय झालं? झाशीची राणी लक्षात राहिली का? युद्ध जिंकल्यामुळे लक्षात राहिली का? जशी लढली ना मर्दानी त्याच्यामुळे लक्षात राहिली। महाराणा प्रतापाचे डोळे काढून घेतले, पण महाराणा प्रताप कशामुळे लक्षात राहिले? कुणासमोर नाही झुकले म्हणून। आणि आमचे संभाजी राजे आणि अंगातला रक्ताचा एक एक थेंब काढला, पण कुणासमोर शरण गेले नाही। त्यांच्या या मातीतल्या आपल्या स्वाभिमानी मातीतली लेक आहे। आज आमदारकी काय मोठी गोष्ट? विधान परिषद गेल्याने मिळाल्याने मला काही फार मोठे अलंकार मिळाले तसं नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर जे प्रसन्नता आहे ना, त्याच्यावरून माझ्या नेहमीच्या पद्धतीने कितीही मी नजर काढून पदर वाळवू मला प्रश्न पडलाय। संडे टू मंडे नाही रे, मंडे टू संडे। संडे टू मंडे एकच दिवस आहे, मंडे टू संडे। हो बरोबर आहे का? हे माझ्या मागे मोठे मोठे दिग्गज सांगा, संडे टू मंडे का मंडे टू संडे? आणि गोपीनाथ मुंडेच बरं का, पंकजा मुंडेचे एवढे औकात नाही, पंकजा मुंडे एवढा मोठा माणूस नाहीये, नाही आली मोठी। तुमच्यामुळं मी मोठी रे, तुमच्यामुळं प्रेम करणाऱ्या तुमच्या निष्पाप भावनांमुळं मी आहे। माझी काही अवकात नाही। ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी चेक गोळा करून याच मैदानात मला दिले आणि या मैदानात एका ट्विटवर एका रात्रीत फक्त एक मंच आणि माईक ठेवून तुम्ही लाखोच्या संख्येने उभे राहिलात, या मातीमुळे, या भगवान बाबाचं जन्मस्थान आहे, याच्यापेक्षा काय पवित्र जागा असेल? काय पवित्र जागा असेल जिथं जन्म घेतला भगवान, नावातच भगवान, भगवान बाबांनी काय याच्यापेक्षा पवित्र जागा असेल? त्यांनीच बुद्धी दिली मला की लेकरा तुझं डोकं चालं ना, काय करावं रात्रीतून, ये माझ्या गावात। मी भगवान गडावरची मूठभर माती घेतली आणि भगवान भक्तिगड निर्माण केलं। अहो आठवा, श्रीकृष्णाने काय केलंय? आपल्याला काय संदेश दिला? माणसं एकमेकाच्या अंगावर घालायचे मारायचे का? नाही। रोजच्या युद्धाला सामोरं जाण्यापेक्षा वेगळं साम्राज्य प्रस्थापित करण्याची ज्याच्या मनगटात शक्ती आहे तो करू शकतो, हे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे। हे भगवान भक्तिगड हे पंकजा मुंडेचं साम्राज्य आहे का? तुमचं साम्राज्य आहे। इथे आज पाव किलो काय अर्धा किलो दसराच झाला की हो? अर्धा किलो दसराच झाला म्हणा ना। आता रानबिन नुसतं काढलं नसतं तर तुम्ही अशी बसली असते तर दसरा मेळावा झाल्यासारखं झालंय। तुम्ही वर येत नाही दसऱ्याला, आजवर टॅक बसला, तिकडे जेसीबीत बसला, तिकडे बसला, हा मग। आणि हे तुमची किमया आहे। कुणाला कशाचे स्वप्न पडत असतील
उतारचे खेताचे भीत असतील लोक, माझे पैसे कमी झाले, माझी जमीन कमी झाली, माझं पद कमी झालं, मला एकाच गोष्टीची भीती, माझ्या पुढच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. खुर्च्याच नसते ना आपल्या सभात, बिना खुर्च्याच्याच घ्यावं लागतात, माणसंच पुरत नाही. माझ्या मंचासमोर माणसं नाही, तो दिवस ईश्वराने मला दाखव. तुमच्या स्वाभिमानाची जबाबदारी माझी आहे. आज 5 वर्ष ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत होतात ती गोष्ट तुम्हाला मिळाली. मला काय मिळाले सांगू? मला सन्मान मिळाला, आमदारकी नाही मिळाली. माझ्या पक्षाने मला एवढं पात्र समजलंय की मला लोकसभेत उभे करून कमी अगदी थोडक्यात पराभव झाल्यानंतर मला विधान परिषद दिली. हे एक माझ्या आत्म्याला समाधान वाटलं की मी त्या लायक आहे रे बाबा, मला माझ्या पक्षाने आज आमदार केले. आणि ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट. सन्मान कोणत्या भाजी भाकरीमध्ये मुठभर मास देतो माहित नाही, पण गरीब माणसाला भाजी भाकरी खाणाऱ्या माणसाला सन्मान स्वाभिमान फार महत्वाचा. जरी मी आज पैठणी नेसली असेल, तुमच्यासाठीच नेसली, जरी माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असेल, तरी माझ्याकडे जरी मनभर काही असलं सोने दागिने तरी मी काही नाही घाला वाटत.